आता हाय का? आता माणसानं कसं जाऊ आतमध्ये? भीतीला धरून जा. हे बानू, हे मध्येच काय काढलंस ग तू? सकाळपासून बघतोय मी. आता ते समधी काम सोडून हे काय करत बसलीस तू? अरे कुणास ठाव वाटलं करावं असं म्हणून केलं. आणि कुणी आलं की बरं दिसतं ना. आता आता कोण येणार आहे घरला? मला तर काय बी कळणं झालंय बघ तुझं वागणं. हे म्हणजे सावकाश सावकाश. ते बाणूने समद वल्ल केलंय बघ. या येळेला रानात नाही जायचं वय शेरडासनी घेऊन? म्हणजे आज तू जा बाई. हा नाहीतर बा तू जा शरडासनी घेऊन आज रानात. अहो घरला लय कामं पडली आहेत. म्हणजे तू थांब पाणी आणायला जायचं आहे. अगं पर आजच काय आहे एवढं? कोणी येणार आहे का तवा? अगं कुणास ठाव मनात आलं म्हणून करायला घेतलं ग. आणि कुणास ठाव आज एकदम वेगळं वाटतंय ग. म्हणजे काय झालंय पोरीला कुणास ठाव? आता माझे बानूकडे जाणे अत्यंत आवश्यक आहे. आपण मला काय सुचवू पाहत आहात हे मला कळतं आहे. आपण चंदनपुरीला जाण्यापूर्वी मी त्या वस्तीवर जाऊन सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन येतो. कसा दिसतोय मी? अरे एकदम छान. नाही पण राग येणार नसेल तर एक विचारू का? विचार. नाही म्हणजे आपण चाललोय खरं, पण चाललोय कोणीकडे काय कळलं नाही. विचारू बी नको. चल म्हणलं की चालायचं, विचारायचं नाही. नाही पण असं कसं? कुणीकडे चाललोय, कुणामुळे चाललोय, कशा पायी चाललोय, काय चाललोय? अरे बाबा आपण शत्रू संघ युद्ध खेळायला चाललोय. हा युद्ध. युद्ध? अहो तुम्ही तर म्हणला होता इथं काम करायचं, तुम्ही थेट युद्धावर करायला निघाला. अरे आयुष्यात पहिल्यांदाच येऊ भाला हातामध्ये पकडलाय. आपल्या बापाच्या जमायचं नाही. मी चाललो बाबा. ए बाबा कुठे? गणोबा काय झालं? का थांबलो होतो आपण? काय नाही काय नाही. चला 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 चला. म्हाळसा, अहो बसा ना. नाही असू द्या. कशा आहात? मी छान आहे. किती प्रसन्न दिसता आहात तुम्ही. तुम्ही कधीच चिंतेत नसता. कायम अशाच प्रसन्न राहा. अहो प्रश्न कितीही असले तरी आपला आनंद का घालवायचा आपण? किती सोपं करून सांगितलं तुम्ही. मला नाही जमत ते. आनंदी असला की खूप छान दिसता तुम्ही, हेही असंच म्हणतात. आत्ता येताना मला प्रधानजी भेटले. ते कुठेतरी बाहेर जात आहेत असं कळलं मला. हो त्यांनी सांगितलं आहे मला. पण इतके दिवस तुम्हाला गडावर सोडून, गड सोडून कशासाठी? त्यांचं काहीतरी काम आहे. परंतु यावेळी केवळ 2च सेवक घेतले आणि गेले. एरवी मेणा, घोडदळ, पायदळ, सेवक सगळे असतात. पण असं का? मलाही काही कळलं नाही की ते जाऊन काय कार्य करणार आहेत ते. परंतु तुम्ही चिंता करू नका, ते येतीलच लवकर. गडावर गुप्त गाठे बेटी. अचानक प्रधानजी मोहिमेवर. आणि मला कोणी सांगितलं का नाही? तुम्ही काळजी नका करू.
ते परत आल्यावर स्वतःहून सांगतीलच तुम्हाला. तुम्हाला चिंता वाटू नये म्हणून सांगितलं नसेल त्यांनी. हो, असं असेलही कदाचित. मी तुम्हाला विचारलं म्हणून तुम्हाला वाईट नाही ना वाटलं? मुळीच नाही. अहो, तुमचे बंधू आहेत ते, तुम्ही विचारू शकता. येऊ मी? हो, आणि खरंच काळजी करू नका. थांबा. प्रधानजी, आपण असं आड रानात का थांबलूया? कारण आपल्याला इथे वेश बदलायचा आहे. वेश बदलायचं? पर कशासाठी? आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तिथे कुणालाच कळू नये की आपण कोण आहोत आणि कुठून आलो आहोत. आणि कशासाठी आलो आहोत. हो, बरोबर. पण ध्यानात असू दे. हा, पण प्रधानजी, नाही म्हणजे तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू का? प्रधानजी, काय ह्यो नवीन आहे, ह्यासनी इथली रीतभात ठावं नाही. ह्यांची चूक पदरात घालून घ्या. हो, पण त्याची काय शंका आहे ते कळू दे. नाही, माझी एवढीच शंका आहे की आपण नेमकं चाललोय कुणीकडं. अहो, जेजुरीवरनं निघालो तर वाटेत मध्ये कुठं थांबलेलोच नाही हो, म्हणून विचारलं. आपण चंदनपुरीला चाललो आहोत. आलास होय तू? अरे आत्ताच देवामोर दिवा लावला. आता जेवण करायला घेते. ए बानू, बानू, अगं सकाळपासून बघतोय मी. तुझं वागणं मला विचित्रच वाटतंय बघ. म्हणजे बघ ना, जणू सण असल्यागत सारं घर आवरलंस ते. अरे बाप, आज सण हाय का नाही ते मला ठाव नाही, पण मला वेगळं वाटतंय हे नक्की हाय बघ. बा, आज गोडाचं काय करू जेवणात? हे बानू, काय झालंय तुला? तुझे वागणं मला काय कळणं झालंय बघ. हा, अगं सणासुदीला आपण गोड गोड करतो की, पण रोज रोज उठून कोण गोड करताय वय जेवणात? अरे पण मला लई मनापासून वाटतंय आज गोड खायला करावं म्हणून. अगं पण हे असं का वाटतंय ते तरी सांग की. कुणास ठाव. आता हाय का? आता तुझ्या मनात काय चाललं तर मला कसं कळणार सांग बरं. हे देवा, अरे तू तरी सांग बाबा. अरे बघ ना कशी वेगळीच वागते ती. अरे काय झालंय तिचं? मला तर काय बी कळणं झालंय बघ. हा, ते कशा पायी? ते आई म्हणत होती आम्हाला काय बाई सांगायचं आहे. म्हणलं चल मग. असं आहे होय? बरं मग सांग. ए थांब, तू जा रे बाबा, आपण बोलू नंतर मागून. हा, जा. आबा, बर काय बोलायचं बोल बघू. ते आपलं नेहमीच शेवंता, तुला चांगलंच ठाव आहे. या आबाला असं येटळो येटळो घेऊन बोललेला अजिबात खपत नाही.
काय असेल ते बोल की बिगी बिगी. हे आपलं रंग्याच्या लग्नाचं बोलायचं होतं. कोणी पोरगी बघितली का वस्तीवरची? ते आज्याची बानू, दोघांचं बी लगीन नाही झालं अजून. म्हणलं करावा विचार. मध्ये मी आज्याशी बोलले होते, पर आज्यानं काही विषय काढला नाही परत. म्हणलं तुला सांगा. बर बर. आता काय आबा, बानू सारखी परिस्थिती नाही आमची. आता बानू सारखी लक्ष्मी आमच्या घरला आली म्हणजे समजा चांगलं होईल बघा आमचं. काय म्हणायचंय काय तुला? म्हणजे बानू सारखी बायको मिळाल्यावर हे रंग काम करणार नाही का? आबा, अरे बानूला म्या लय सुखी ठेवणार. माझा तर विचार आहे, लवकर सोयरीक जमवलेली बरी आहे. म्हणजे काय, वस्तीवरची पोर वस्तीवरच राहील. म्हणजे आज्याला बी आधार होय का नाही? बघतो मी येळगावला की बोलतो आज्याशी. बघतो काय ठरवलं आहे त्याने. नाही आबा, तुझं बरोबर आहे. पर कवा विचारशील ही जरा कळलं असतं तर बरं झालं असतं, आहे का नाही? आता एवढे घाई असेल तर तूच जा आणि विचार की. जा ना. तो गापरा उगा आपल्या मधी 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 बघ ना. हा आबा, तुला कवा विचारायचं तवा विचार बर का. बानू, मला एक सांगशील? विचार की. तुला देवानं काय बाय सांगितलं तर नाही ना? नाही म्हणजे पुशी पूर्वला कसं देव तुझ्याकडे जेवाय आलं होतं तसं आज बी येणार आहेत का? नाही ग, म्हणजे तसं काय नाही. आणि म्हणजे मला वाटतंय करावंस खावंस ते पुरेसं नाही का? कदर खेपला कारण पाहिजेच. नाही ग, मी आपलं विचारलं. नाही तसलं काय नाही. चल हात चालव बिगी बिगी, अजून समजा जेवण करायचं आहे. काय ग, काय झालं? म्हणजे तुला कसला वास येतोय का? नाही ग, मला तर जेवणाचाच वास येतो या. का? अगं मला चंदनाचा वास येतोय. म्हणजे चंदनाचा? वय चंदनाचा. नमस्कार. नमस्कार. पाहुणं कोण म्हणायचं? मी मेंढरांचा आणि घोड्यांचा व्यापारी आहे. असं असं. आणि हे माझे सेवक आहेत. बर बर. या की पाहुण, बसा बसा. या बसा. काय पाहुणं, कस काय येणं केलं? आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनावरांचा व्यवहार करत असतो. नुकतेच शेजारच्या वस्तीवर गेलो असता तुमच्या वस्तीबद्दल कळलं, म्हणून आम्ही इथे आलो. आमच्याकडे शिरड घ्यायला आलात काय? हो हो, पण आम्ही केवळ जास्त प्रमाणात असलेल्या जनावरांचाच व्यवहार करतो. शेजारच्या वस्तीवरच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या वस्तीवर मोठ्या प्रमाणात मेंढरं आहेत. नाही पाहुणं, म्हणजे मोठं मोठं म्हणजे किती व? 500, 1000.
शेकडाच्या घरात जर मेंढरं असतील तरच आमचा व्यवहार होतो. नाही नाही पाहुणं, अहो समद्या वस्तीवरची शेरडी गोळा केली तरी बी इतकी नाही होणार बघा. म्हणजे तुमच्या वस्तीवर असं कोणीच नाही ज्याच्याकडे मोठ्या संख्येत मेंढरं असतील? नाही नाही, एक हाय. कोण राहा? अरे आजा. पाहुणं, त्याच्याकडे मोप शेरडी आहेत बघा, तुम्ही त्याच्याकडे जा. पण ते कुठे असतील तुम्ही सांगू शकाल का? हवं सांगाय कशाला पाहिजे? रंग हाय ना, तो घेऊन जाईल तुम्हाला त्यांच्याकडं, म्हणजे बानूकडं. अरे जा रे रंग्या. कोणाकडे? बानू म्हणजे आजाची पोर. चला पाहुणं, तुम्हाला दाव तू बानूचं घर. चला या माझ्या मागे या. या या या. चला. म्हणजे अगं मला खरंच चंदनाचा वास येतोय बघ. मला कसा येत नाही ग चंदनाचा वास? येऊ का बानू? यो बघ चंदनाचा वास. ए काय म्हणलीस ग? म्हणजे काय नाही. घरात आहे का कोण? पाहुणं आले ती. पाहुणं? या पाहुणं या. आजा आहे का घरात? आजाला भेटाय पाहुणं आले ती. वय हाय की बा. म्हणजे जबाला सांग. तुम्ही या ना, बसा. या, या. हा बा येईलच. या. बसा इथं. दमन दमन. बर का तुम्हाला सांग, तू समद्या वस्ती आजा इतकी शर्ट कोणाकडे नाही ना? हो, आजा म्हणजे वस्तीला मोठा माणूस. तो रंग्या बघा कसा बसलाय प्रादेंजीच्या बाजूला. मी म्हणतो यो बसलाच कसा, त्याला काय कळ ना होय. सोनोबा, अरे आपण रूप पालटलं आहे ना, हे त्यासनी ठाव आहे का? नाही नाही, त्यासनी ठाव नाही हे बराबर आहे, पण आपण त्यासनी सांगत का नाही? सांगू सांगू, तू जरा गुमान पड बघू. ही बानू बर का, आजीची पोरगी. आजा हे काय, ही आजा. आजा तुला भेटाय पाहुणे आले. वय का? म्हणजे अगं मला असं वाटतंय की मी यासनी कुठंतरी बघितलं आहे बघ आधी. यासनी कुठं? कुठं तेच आठवत नाही. नमस्कार. मी घोड्यांचा आणि मेंढरांचा व्यापारी आहे आणि हे माझे सेवक आहेत. उत्तम जातीच्या जनावरांचा आम्ही घाऊक प्रमाणात व्यापार करत गावोगावी फिरत असतो. बर, तुमच्या वस्तीवर आल्यावर ह्या संदर्भात चौकशी केल्यावर आम्हाला कळलं की तुमच्याकडे खूप मेंढरं आहेत. वय वय. अहो समधी देवाची कृपा बघा, मॉब जनावर आहेत. बरं पाहुणं, तुम्ही कुठल्या गावचं म्हणायचं? करे पठाराच्या रांगेतलं. म्हणजे जेजुरी.